अतिशय भयावह आणि भीषण परिस्थिती या अहवालामध्ये मांडलेली आहे। यामध्ये 27/7/2025 रोजी पहाटे 3:20 रूम नंबर 102 स्टेबल हॉटेल खराडी या ठिकाणी छापा कारवाई करण्यात आली होती। त्यामध्ये 154/225 एनडीपीसी ऍक्ट कलम 8 22 21 27 20 2 यासह 7/2/22 गुन्हा दाखल करून यामध्ये प्रांजल खेवलकर, निखिल पोपटाणे, समीर फकीर मोहम्मद सय्यद, सचिन भोसले, श्रीपाद मोहन यादव आणि यांच्या समवेत असलेल्या 2 महिला यांना पुणे येथून ताब्यात घेऊन 41,35,400 रुपये किमतीचा त्यामध्ये कोकीन, गांजा, एकूण 10 मोबाईल, 2 चारचाकी वाहने, हुक्का पॉट व दारूच्या बॉटल अशा इतर व अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ञ यांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले। या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सअप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण 7 मुली आढळून आल्या। या मुलींची नावं 7ही मुलींची नावं आरुष या नावाने सेव्ह केलेली होती। म्हणजे आरुष या नावाची व्यक्ती या मुलींचं ह्युमन ट्रॅफिकिंग करत होते आणि या व्हॉट्सअप चॅटवरून आरुष याने या मुलींना पार्टी करता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचं लक्षात आलं। पोलिसांनी छापा टाकला त्याच्या अगोदर सुद्धा 2 दिवस म्हणजे 25/7/2025 रोजी त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत दारू व हुक्का पार्टी चालू होती। त्यावेळेसही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलवलेल्या होत्या। यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्तानं संपर्क साधलेला आहे। या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो, सिनेमामध्ये काम देतो, शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं, तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांचे खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली त्यामध्ये दिसून येते। प्रांजल खेवलकर याने खराडीतले स्टेबल हॉटेल असेल, गोवा येथील हॉटेल असेल, लोणावळा, साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या पार्ट्या केल्याच्या निष्पन्न झालेल्या। या हिडन फोल्डरमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ आणि खरं तर या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते। काही मध्यस्थांमार्फत खेवलकर यांनी मुली पार्टीसाठी संपर्क करून पाठवल्याचे सुद्धा या चॅटिंगच्या माध्यमातून समोर येते। यामध्ये मोठ्या प्रमाणातली अनैतिक मानवी व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून या मध्ये प्रांजल खेवलकर आणि त्याचे सहकारी तसेच या पार्टीमध्ये ज्या मुली उपस्थित होत्या त्या 2 वर्षापासून संपर्कात असलेल्या आहेत। त्याच्यामुळे या पार्टीमध्ये गांजा, अंमली पदार्थ घेऊन येण्याची पूर्वकल्पना माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांचं यामध्ये पूर्णपणे चॅटिंग झालेलं आहे। तर या पुढची माहिती म्हणजे हा साधारणतः या चॅटिंग किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेल्या गोष्टी, पण काही शब्दांचा उल्लेख करणं सुद्धा मला संकोच वाटतंय। या मोबाईल फोनमधल्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ सापडले, त्यामध्ये 1497 फोटो असे एकूण 1779 फोटो व्हिडिओ आहेत। या व्हिडिओमध्ये पार्टीचे तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील, अश्लाघ्य मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओमध्ये आहेत। मुलींसोबत मुलींचे आहेत व्हिडिओ नेमके आणि काय एकदा तरी रिपीट करा ताई, एक फिगर्स परत रिपीट करा फक्त।
खरं तर या मोबाईलमध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये 252 व्हिडिओ आहेत आणि 1497 फोटो, असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत. तर हे व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मुलींचे नग्न फोटो, तसेच हे फोटो अतिशय आक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत. त्यामध्ये 234 फोटो जे आहेत आणि 19 व्हिडिओ हे अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत. मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओ पद्धतीचे काही व्हिडिओ आणि फोटो याच्यामध्ये आहेत. या सगळ्या मुलींना पटवण्यासाठी हेवलकर याने अरुष नावाचा मुली सप्लाय करणारा माणूस ठेवला होता. मग या मुलींना सिनेमात काम देण्याचं किंवा इतर प्रलोभन दाखवून अशा पद्धतीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले होते. एकंदरच हे सगळं प्रकरण पाहता राज्य महिला आयोगाच्या वतीने गेले 2 दिवसापूर्वी पुणे पोलीस आयुक्त यांना काही सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने काही तपास यामध्ये केलेला आहे आणि म्हणून अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट हे यामध्ये काम करत आहे. या निमित्तानं खऱ्या हे सगळं एकंदर प्रकरण जर पाहिलं तर मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात यामध्ये झाली आहे. केवळ मुंबई, नागपूर, पुणे, ठाणेच नाही तर परराज्यातून मुलींना बोलून किंवा या मुलींचा परराज्यामध्ये व्यापार करून मोठ्या प्रमाणात त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे. म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक यांना महिलांच्या अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या पुणे खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाबाबत SIT स्थापन करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे आणि यामध्ये या पत्राच्या अनुषंगाने पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक यांना जो आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं आजच पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये महिलांचे अनैतिक शोषण, मानवी तस्करी, वेश्या व्यवसायासाठी जबरदस्तीने वापर अशा स्वरूपाच्या गंभीर घटना घडताना दिसतात. विशेषतः पुण्यातील रेव पार्टीत महिलांचा अश्लील व अनैतिक वापर केला ते समोर आलेले आहे आणि म्हणून NDPS ऍक्टनुसार जरी याच्यामध्ये गुन्हा नोंद झाला असला तरी सुद्धा महिलांची मानवी तस्करी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि म्हणून विशेष तपास पथक म्हणजे SIT स्थापन करून खरी चौकशीची तपास होणं फार गरजेचं आहे. यामध्ये आरोपीकडून 28 वेळा रूम बुक करून त्यामधील मुलींना त्या ठिकाणी बोलवलं होतं. त्यामागचा हेतू किंवा संघटित नेटवर्क याचा तपास व्हावा. 2 मानवी तस्करी प्रतिबंध पथक म्हणजे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटकडून महिलांना कशा प्रकारे आणले गेलं, त्यांची फसवणूक कशी केली गेली, त्यांच्यावर दबाव कशा प्रकारे टाकला गेला आणि यामध्ये इतर कोणतेही माध्यम त्यामध्ये महिलांचे मूळ गाव, वय, वैद्यकीय अहवाल व ओळख दस्तऐवजांची खातरजमा व्हावी. 3 आरोपीचे मोबाईल, ईमेल, आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल्स याची सखोल तपासणी होणं गरजेचं आहे. 4 हॉटेल व्यवस्थापनाची सखोल चौकशी व्हावी. या SIT मध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश करून चौकशी प्रक्रियेत गोपनीयता सुनिश्चित करण्यात यावी. रुपाली चाकणकरांनी जे आरोप आता लावलेले आहे ते आरोप अशा रीतीनं लावले आहे की जसं काही पोलिसांची चौकशी रुपालीताईच करताय. म्हणजे रुपालीताई आता पोलीस अधिकारी झालेले आहेत, त्याच चौकशी अधिकारी करतायत, तपास अधिकारी त्याच अशी माहिती देत आहेत. वास्तविक जी त्यांनी माहिती दिली ते पोलिसांनी द्यायला पाहिजे. अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाची माहिती एखाद्या महिला आयोगाचे अध्यक्ष जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ता आहे आणि रुपालीताई चेकाळल्या का? कारण रुपालीताईचे आणि रोहिणीताईचे किती मैत्रीपूर्वक संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे रुपालीताई एवढं चेकाळून बोलत आहे. तर त्यांनी सत्य ते बोलावं, त्याच्याबद्दल लोमत असण्याचं कारणच नाही आहे. पण या संदर्भामध्ये मी जावयाचं समर्थन करणार नाही. माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांनी याची चौकशी केल्यापेक्षा आता पोलीस करत आहेत. SIT कशाला करता चौकशी? SIT तुमच्या अंडर आहे. तर केंद्र सरकारच्या अंडरचे एखादी निष्पन्न संस्था म्हणजे CBI वगैरे सारख्यांना चौकशी करा. नाही लांबणारं प्रकरण जर असेल तर SIT नाही करू शकत या संदर्भामध्ये. त्यामुळे CBIकडे चौकशी करा. पण या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगावं की या महिलेची तक्रार आली, या मुलीची तक्रार आली आणि ह्याच्यात आहे
हे आत्ता जे माहिती देत आहे हे प्रायव्हेट आहे, माझं प्रायव्हेट लाईफ आहे. या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे. तुम्हाला जर आणखी काही सांगायचं असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे. गुन्हा दाखल करून त्याला रिसर कायदेशीर काय मी म्हणणार आहे की असं केलं असेल समाजाला हे अत्यंत घातक आहे, तो माझा जावई असो का कोणी असो त्याला फाशी दिली पाहिजे, त्याला दुसरी शिक्षा असता कामा नये अशी माझी मागणी राहणार आहे. पण जे बदनाम करण्यासाठी जे सुरू असतं चित्राताईंच्या माध्यमातून जे आहे ते योग्य नाही आहे. पोलिसांनी उद्या पत्रकार परिषद घ्यावी, त्यातली डिटेल माहिती हे जे आहे त्यांच्याजवळ पुरावे असतील, कोणाची तक्रार असेल तर नाहीतर माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. हो त्यांनी असं नाही मिळाले असतील नाही मिळाले असेल का बरं. चित्र या काय नाव या बाईचं रुपालीताईला कसं काय माहिती. रुपालीताई असेल ना, नसायचा का संबंध तो असेलही, पण मग या रुपालीताईंना काय माहिती आहे तर पोलिसांनी सांगावं ना. पोलिसांनी रिसर गुन्हा दाखल करून सांगावं. असं नाही वारंवार असू शकतात माझ्या तुमचे अनेक फोटो असू शकतात, ते माझं प्रायव्हेट लाईफ आहे. गुन्हा जोपर्यंत माझ्यावर दाखल होत नाही, जोपर्यंत माझ्याविषयी तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत रुपालीताईला असं का पोलिसांना याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे. तर तो चौकशीमध्ये दोषी आढळला तर फाशी लावला पाहिजे, त्याला योग्य ते कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे. मरेपर्यंतच्या शिक्षा अशा लोकांना द्यायच्या समाजामध्ये अशा स्वरूपाचं दुष्कृत्य करतील मी जावयाचं समर्थन करणारा नाही. परंतु व्हाया रुपालीताई अशा स्वरूपाचे उद्योग पोलिसांनी पण करू नये. पोलिसांनी यावं, गुन्हा नोंद करावा, कोण्या महिलेची तक्रार असेल तर ते सांगावं. यामध्ये सगळं पहिल्या दिवसपासून पाहतो तर संशयाचं वातावरण आहे. रुपालीताईंना मी सांगेल की जरा लोढा प्रकरणामध्ये लक्ष घाला, जरा नाशिकच्या प्रकरणामध्ये जे 72 अधिकारी अडकले आहेत त्याच्यामध्ये लक्ष घाला. तर राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा म्हटले की चौकशी करा. साताऱ्याची जे मला माहिती मिळाली 2 माजी मंत्री वगैरे कोणी माजी मंत्र्याचा पोरगा काय जे असेल अजून अधिकृत नाही त्याच्याकडे जरा ताईंनी लक्ष घालावं. हे जे महाराष्ट्रात प्रकरण घालतात ना ताई महिलांवर याच्याकडे लक्ष घाला ना. दुसऱ्याच दिवशी तिथल्या हगवणे प्रकरणात गेले असतात मला बरं वाटलं असतं ना. अनेक प्रकरणात तिथं पोहोचत नाही, बीडला पोहोचत नाही, तिथं जायची ताकद नाही, हिंमत नाही. या ठिकाणी बाकी आले रोहिणीताई आहे म्हणून रुपालीताई आल्या. पण चौकशी करा. ही प्रकरण CBIकडे दिलं पाहिजे. जर असं असेल तर खरं असेल तर गंभीर असेल तर दिलंच पाहिजे, सोडता कामा नये. याच्यात कोण कोण आहे ते शोधलं पाहिजे, जे असतील त्यांना फाशी दिली पाहिजे. परंतु निव्वळ पुरावे अभावी बदलत राहतं ते योग्य होणार नाही. सर्व बाजूंनी याची चौकशी करा. पोलिसांना मुळामध्ये हे प्रकरण जे आहे ते प्रकरण ड्रगच्या संदर्भामधलं आहे. पोलिसांनी ड्रगच्या संदर्भामध्ये चौकशी करावी ना. याच्यात दोषी आहे का, रेव पार्टी आहे का, यानं ड्रग घेतलेला आहे का, ड्रग बाळगलेले आहे का, मग हा खरंच आधी गुन्हेगार होता का. सर्व पोलिसांनी न्यायालयामध्ये हे सगळं नाकारलेलं आहे. न्यायालयात सांगितलं की रेव पार्टी नव्हती, ह्या संदर्भात याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही आहे. यात प्रांजल खेवरकरच्या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगितलं आहे ना ड्रग सेवन केलेलं नाही आहे, अजून आमच्याकडे रिपोर्ट आलेली नाही आहे, याने बाळगलेलं नाही हे त्याच्यात दिसतं आहे. म्हणजे सगळं तर सत्यच दिसतं आहे. मग त्याच्याकडे चौकशी करा ना. त्याच्या माध्यमातून हे आम्हाला मिळालं ते आम्हाला मिळालं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. आणि असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे, चौकशी केली पाहिजे आणि पोलिसांनी जनतेसमोर मांडलं पाहिजे. उलट भ्रम निर्माण करण्यात अडचणीचं सत्य आहे ते मांडलं पाहिजे आणि सत्याची चौकशी झालीच पाहिजे. गुन्हा असेल तर शिक्षा झाली पाहिजे. चला.